नमस्कार मित्रांनो, माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हे आमच्या छोट्याशा अशा कोंबड्या आहेत आणि इथं आम्ही हे केलेलं आहे. बाहेर मस्तपैकी सुंदर असं सूर्यप्रकाश आलेला आहे, पाहू शकता. हे आमचे पप्पा आहेत. आता चालल्या खायला. आता माझ्या हातनं सुटल्या जाया, त्यामुळे ते मलाच करायला लागणार आहे. आता मला यांचं झाडून ते काढायला लागणार आहे. अशी घाण तीन लुटून काढायला लागते त्यांची. लुटून काढल्याशिवाय, स्वच्छता ठेवल्याशिवाय चालत नाही. कोणाला अंडी पाहिजे असतील तर माझ्या यूट्यूबच्या खाली कमेंटला हे करा, मला घरगुती अंडी खाऊ घालतो. गेले बघा इकडे चरायला. हिने तर रात्रीतनं अंडे घातलेले आहे. दिसले का तुम्हाला अंड? असे अंडे घालतात. लोटायला पाहिजे. जेवढी स्वच्छता ठेवल तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी. जर स्वच्छता जर ठेवली नाही तर मग दुर्गंधी पसरते, घाण हे करते. हे 2-3 छोटे छोटे बच्चे आहेत, पाहू शकता. हा बच्चा लय हुशार आहे. हे आपल्याला भरायचं आहे. स्वच्छ लुटून घ्यायचं आहे. स्वच्छ लुटून झाल्यानंतर आपल्याला भरून काढायचं आहे. आणि जसं जसं भरून काढेल तसं तसं आपल्याला ते हे करायचं आहे. हा कचरा झालेला आहे, कचरा लुटून घ्यायला पाहिजे. पाहू शकता असा हा कचरा झालेला आहे. आणि हा कचरा आता आपल्याला भरायचा आहे लुटून झाल्यानंतर. हे माझे 3 डॉगी डॉन आहेत, पाहू शकता. दिसले का? कोपऱ्यामध्ये आहेत, तुम्हाला दिसणार नाहीत. मी आता शेण टाकलेलं आहे ते. शेण टाकलेलं आता मला भरायचं आहे. तुमचं खरं आहे. माझ्या आता कोंबडीचा अंडा आहे, त्याचं घटले वाटतं. दिसलं का? हे अंडा आहे आणि हे अंडे मी असं डोळ्याला लावतो, म्हणजे एक भारी अनुभव येतोय. हे आता अंडं मी ठेवणार आहे खिशात. हे ठेवलं आपल्या खिशात आणि ते बसलं आता खिशात. आणि आता आपण जाऊया त्यांनाच मी घेऊन येऊया. गेले तर घायला. आमची गाय आहेत. आई ग स्टार गेली. नमस्कार मित्रांनो, हे आमचं साधं छोटंसं घर आहे.
पाहू शकता, हे आमच्या गाय आहेत आणि ही आमची म्हस आहे. ते चुलीला पाणी ठेवलेलं आहे, कुणाला आंघोळ करायची असेल तर करा. चला आता घालायचं, चला. काय खायला का? चला. मंड्या, हो 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 हो, चला. चला, अशा तऱ्हेने ना मी आत घातलेला आहे. आता तुम्ही बसा, मी थोड्या वेळानंतर तुम्हाला अजून थोडं खायला घेऊन येतो आणि मग आपण हे करूया. अशा तऱ्हेने मी त्यांना घातलेला आहे. आता आमचा बंडू करतो बघा, झोपलेला आहे. गुड नाईट झाली तिला. अशा तऱ्हेने आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. ही आपली शेणाची बुट्टी आहे. ही शेणाची बुट्टी आपल्याला आता उचलून येऊन टाकायचे. आपल्या पप्पाचे पाय दुखतात त्यामुळे आपण त्यांना उचलू देत नाही, म्हणून आता ही बुट्टी आता आपण स्वतः उचलणार आहे आणि स्वतः टाकणार आहे. अशा तऱ्हेने घ्यावंच लागतं, करावंच लागतं. एक शेणाची बुट्टी गेली तर इथले स्वच्छ झालेलं आहे. अशा तऱ्हेने हिला ठेवायला लागते. त्यानंतर पाणी जरा मारून घेतो. पाणी मारून घेतल्यानंतर जरासं तोंड धुवून चूल धुमत आहे.
जरा जरा नाक मारूया. ओके. अशाच नवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.